होळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा दारू तस्करी रोखण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील सावरकर चौकात नाकाबंदी लावली। दरम्यान एका संशयास्पद वाहनाची झडती घेण्यात आली। यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आला। कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली। होळीच्या काळात दारूची मागणी बरीच वाढते, त्यामुळे दारूची तस्करी आतापासूनच सुरू झाल्याचे चित्र आहे। विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे तिथे गुपचूपपणे दारू पोहोचवली जात आहे। त्यामुळे चंद्रपूर पोलीस दारू तस्करांना आळा घालण्यासाठी सक्रिय झाले आहेत। शहरातील सावरकर चौकात नाकाबंदी करताना चंद्रपूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू जप्त केली आणि एका आरोपीला अटक केली। याशिवाय चंद्रपूर पोलिसांनी गोंडपिंपरी तालुक्यात नाकाबंदी करत एका पिकअप वाहनातून सुमारे 6 लाखांचा अवैध साठा जप्त केला। तसंच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। तर होळीच्या अनुषंगानं दारू तस्करी वाढते हे लक्षात घेऊन पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत दारू तस्करांवर कडक कारवाई करणं सुरू झालंय। गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वीर सावरकर चौक चंद्रपूर येथे नाकाबंदी लावून एक एर्टिगा गाडी अडवण्यात आली व त्याच्यातून एकूण 1,36,000चा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करून एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। गोंडपिंपरी हद्दीत टोल नाका सुरगाव येथे नाकाबंदी करून पिकअप वाहनामधून एकूण देशी विदेशी दारूचा 5,96,000चा मुद्देमाल जप्त करून एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। अशी चंद्रपूर जिल्ह्यात काल 2 अवैध दारू व्यावसायिकावर धाड टाकून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला।